तब्बल 10 वर्षांनी न्याय मिळाला आणि शिक्षा झाली आहे बीएमसीला. वर्ष होतं 2015. कुर्ल्यामधल्या हॉटेल सी किनारामध्ये आग लागली आणि त्यात 8 जणांचा मृत्यू झाला. हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर गॅस लीक झाल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली होती. या अपघाताचं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर समोर आलं की हे हॉटेल कुठल्याही फायर एनओसी शिवाय चालत होतं आणि अनेक अग्निसुरक्षा नियमांचं उल्लंघन केलं होतं. पण हॉटेलपेक्षा सर्वात मोठा दोष होता बृहन्मुंबई महानगरपालिकेचा. 2012 ते 2015 मध्ये बीएमसीच्या मेडिकल ऑफिसर ऑफ हेल्थने केलेल्या इन्स्पेक्शनमधनं समोर आलं होतं की या हॉटेलमध्ये अनेक प्रकारच्या नियमांचं उल्लंघन होत होतं. तरीही त्यावर कोणतीही ऍक्शन घेतली गेली नाही. 2017 मध्ये लोकायुक्ताने मृतांच्या कुटुंबांची याचिका फेटाळली होती, ज्यामध्ये त्यांनी या प्रकरणात आणखीन इन्व्हेस्टिगेशन करण्याची मागणी केली होती. त्यांनी असंही नमूद केलं की या कुटुंबांना 1 लाख रुपयाची नुकसान भरपाई दिली गेली होती. म्हणजे त्यांच्या दृष्टीने माणसाच्या आयुष्याची किंमत काय, तर फक्त 1 लाख रुपये. आता तब्बल 10 वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने असा निकाल दिलाय की बीएमसीने मृतांच्या कुटुंबांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. जी 8 जण या अपघातात गेली त्यातले 7 विद्यार्थी होते आणि 1 व्यक्ती इंजिनियर होता. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. त्याचा मोबदला म्हणून या कुटुंबांना ही रक्कम देण्यात यावी असं न्यायालयाने सांगितलं. बीएमसीने आपल्या बचावात म्हटलं की या प्रकरणात आपण जबाबदार नाही, नुकसान भरपाई ही हॉटेल मालकाकडनं वसूल करावी. पण महापालिकेचा निष्काळजीपणा हे या आगीचं मुख्य कारण होतं असं न्यायालयाने सांगितलं. बीएमसीने आपल्या कर्तव्याचं पालन न केल्यामुळे या माणसांच्या जगण्याच्या अधिकाराचं उल्लंघन झालं असं देखील त्यांनी नमूद केलं. आता प्रत्यक्षात या कुटुंबियांना ही नुकसान भरपाईची रक्कम कधी मिळेल हे पाहायचंय. पण ही घटना आणि निकाल हेच सांगतोय की देर है पर अंधेर नाही. ज्या कुटुंबियांना काहीसा न्याय मिळालाय पण हकनाक बळी गेलेले जीव परत येणार नाहीयेत. मग आपल्या व्यवस्था यातून काही शिकणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.